नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज मी घेऊन आली आहे एक खास रेसिपी, कोकणची रेसिपी. ती म्हणजे सोलकढी. ओल्या नारळाची सोलकढी. पचनासाठी खूप चांगली आहे आणि आरोग्यासाठी पण चांगली आहे. कोकणामध्ये ही प्रत्येक जेवणाला त्यांना लागतेच, जेवण झाल्यावर पिण्यासाठी. अशी छानपैकी कोकम कढी आणि सोलकढी मी तुम्हासाठी घेऊन आली आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. हे सोलकढी चांगली मिक्स करून घेऊया परत. बघा, कशी वाटली आपली सोलकढीची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. 2-3 आल्याचे तुकडे घेतले आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आहे, मिरची एकच घेते, एक काढून ठेवते, एक मिरची, कोथिंबीर आणि 2-3 हे आपले बीटाचे तुकडे, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, अर्धा चमचा जिरे आणि मी अर्धा तास झाला हे सोलप भिजत घातले होते. हे कोकम भिजत घातले आहे. आता आपण हे वाटून घेऊया. पहिला मी नारळ टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते, एक मिरची, जिरं आणि तुकडे अद्रक आणि लसूण. आता हे आपण पाणी घालून मी वाटून घेतलंय, तर मी हे चाळणीने गाळून घेते. तर हे आपण अशा प्रकारे कोणी कपड्यामध्ये गाळतं, कोणी चाळणीने गाळतं, कोणी कपड्यात पिळून घेतं. त्याला जसं वाटलं तसं करतात ते, पण मी अशी करते. बघा, हे टाकूनच द्यायचं. हे परत आपण दळून घेऊया. हे परत आपण मिक्सरला लावून हे पहा. आता मी याच्यात हे कोकम भिजत घातलेलं होतं ते मी चाळणीने गाळून घेते. असं अर्धा तास झाला भिजत घातलं होतं. आता ते गाळून याच्यात टाकते. असं छान, खूप चवदार लागते ना, खूप छान लागते. ही कोकणातली रेसिपी आहे, कोकणातली. आणि कोकणात मी बऱ्याच दिवसापासून पाहते. मला 10-15 वर्ष झाले इकडे राहून, गोव्यात राहून. तर आम्ही कधी हॉटेलमध्ये गेलो ना, हॉटेलमध्ये प्रत्येक जेवणात हे असतं. प्रत्येक जेवणात प्रत्येक ताटात, एका ग्लास मध्ये, एका वाटीमध्ये ही कोकम कढी देतात जेवण झाल्यावर, कारण त्या इकडल्या लोकांना ते लागतं. आता हे बघा,
त्याच्यात मी मीठ टाकते. अर्धा चमचा मीठ टाकते. अर्धा चमचा साखर टाकते. अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा थोडासा 1 चमचाला थोडीशी कमी अशी साखर टाकली मी. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, चांगली मिक्स करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय तिला. त्याच्यात मी कोथिंबीर टाकते. हे बघा, आपली सोलकढी तयार आहे. जेवणाच्या नंतर जेवण झाल्यावर जर पिलं नाही, 1 ग्लास म्हणा 1 वाटी म्हणा, तर अन्न पचन व्हायला खूप मदत होते. बघा, आज मी बनवले आहे कोकण रेसिपी. कोकण रेसिपी म्हणजे सोलकढी. ओल्या नारळाचं दूध काढून त्याच्यापासून बनवलेली ही सोलकढी. ही रेसिपी कोकणात खूप चालते, म्हणून मी आज बनवली आहे सोलकढी. ही जेवण झाल्याच्या नंतर पितात. ही जेवण पचनासाठी खूप चांगले असते आणि पित्त शामक बी असते. म्हणून ही रेसिपी साधी आणि सोपी कोकण रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.